नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता विजया मनवाला विचारत असते की मनवा काय झालं, क्रिश काय म्हणत होता. तेव्हा मनवा म्हणते की विजया मॅडम, क्रिश म्हणत होता की आज त्या कॅन्डीमॅनला काही करून पकडणारच. त्याच्या अड्ड्याला चारी बाजूने पोलिसांनी घेराव घातलाय. आज काही तो सुटणार नाहीये. आज कॅन्डीमॅनचा खात्मा होणारच. तेव्हा अबोली म्हणत असते, बघितलंत ना विजया मॅडम, अहो मी तुम्हाला हेच तर सांगण्याचा प्रयत्न करते ना. अंकुश सरांनी आज निर्णय घेतलाय त्या कॅन्डीमॅनचा खात्मा करायचाच. तेव्हा इथे विजया म्हणते, अबोली हे काय बोलतेस तू, हे शक्य नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते, विजया मॅडम अहो तुम्ही माझ्यावरती कशाला ओरडताय, मी खरं तेच सांगते तुम्हाला. अहो त्या कॅन्डीमॅनने कितीतरी निरपराधी मुलींना इथे मारले, त्यांचा बळी घेतलाय. मग त्याला शिक्षा तर झालीच पाहिजे ना, म्हणून आज त्याचा खात्मा होणार हे नक्की. तेव्हा विजया म्हणते, काही झालं ना तरीसुद्धा अंकुशला मी हे करू देणार नाही. तेव्हा अबोली म्हणते, विजया मॅडम तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करा. अंकुश सरांच्या विरोधात गुन्हा दाखल करायचा आहे, त्यांना जेलमध्ये पाठवायचं आहे. तुम्हाला जे करायचं आहे ते करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, ॲडव्होकेट अबोली अंकुश शिंदे आपल्या नवऱ्याला या सगळ्या गोष्टीतून व्यवस्थित बाहेर काढेल. तुम्हाला तर माहितीच आहे ना. आणि अंकुश सर आज त्या कॅन्डीमॅनचा, त्या सिरियल किलरचा खात्मा करणार हे मात्र नक्की. आजचा त्याचा शेवटचा दिवस आहे. तेव्हा त्याच्या अड्ड्यामध्ये तो जो काही लपून बसलाय ना, त्याला बरोबर त्याच्या बिळातून बाहेर काढतात की नाही बघाच तुम्ही. तेव्हा विजया म्हणते, मी असं होऊ देणार नाही. तेव्हा अबोली म्हणते, विजया मॅडम पण तुम्ही का असं होऊ देणार नाही. तुम्ही त्या कॅन्डीमॅनला वाचवायला जाताय, त्या गुन्हेगाराला, आणि तुम्ही कुठे निघून जाताय. तुम्हाला त्या किलरचा अड्डा माहिती आहे का. तेव्हा विजय म्हणते, नाही नाही, मला त्या किलरचा अड्डा कसा काय माहिती असेल, मला काही माहिती नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अबोलीने चांगलीच विजयाची बोलती बंद केलेली असते. ती इथे गणपती बाप्पाच्या मंदिराच्या इथे आता उभी असते, जे त्यांच्या चाळीतलं मंदिर आहे. तिथे ती गणपती बाप्पाजवळ अंकुशसाठी दीर्घायुष्य मागत असते. ती म्हणत असते की देवा, अंकुश सरांवरती तुमची कृपादृष्टी अशीच राहू दे. आज ते सगळेजण इथे किलरला पकडायला गेलेत. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अबोली म्हणत असते की अंकुश सर आणि त्यांचे सहकारी कुणावरतीही संकट येऊ देऊ नका आणि त्यांना यश येऊ दे त्या किलरला पकडण्यामध्ये, असं अबोली म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, अचानकपणे इथे आता पणती फडफडायला लागते. दिवासुद्धा इथे फडफडायला लागतो. तेव्हा ती सावरायला जाते. अबोली म्हणत असते, काय झालं देवा, तुम्ही मला कुठला संकेत देण्याचा प्रयत्न करताय का. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, त्या किलरने अंकुशला गोळी मारलेली असते. अंकुशच्या हाताला इथे आता घसटून गोळी गेलेली असते. तेव्हा अंकुश तिथेच कोसळतो. क्रिश म्हणत असतो की सर लागलं तुम्हाला. तेव्हा अंकुश म्हणतो, क्रिश माझी काळजी करू नको, आधी त्या किलरच्या मागे जा, त्याला लवकरात लवकर पकडा. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण टेन्शनमध्ये असतात. मनवाला सुद्धा काळजी वाटत असते, कारण क्रिशसुद्धा त्यांच्याबरोबर असतो. कारण तो सिरियल किलर, तो कॅन्डीमॅन लोकांना हिप्नोटाईज करतो, ही गोष्ट तर आता मनवाला माहिती असते. जर इथे क्रिशला हिप्नोटाईज केलं आणि माझा फोटो दाखवला तर कदाचित मनवाला तीच भीती जास्त वाटत असेल. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता संपूर्ण टीम अंकुशने कामाला लावलेली असते. तेवढ्यातच इथे क्रिशचा मनवाला फोन आलेला असतो. तेव्हा मनवा म्हणते, क्रिश तू ठीक आहेस ना, आणि त्या कॅन्डीमॅनला पकडलं का. आणि तू ठीक आहेस ना क्रिश, तुला काही झालं तर नाही ना. तेव्हा क्रिश म्हणतो, मनवा तू नको काळजी करू, हे बघ मला काहीही झालेलं नाही आहे आणि मी सुखरूप आहे आणि आम्ही त्या कॅन्डीमॅनच्या अगदी जवळ पोचलो आहे. आता आम्ही एका क्षणामध्ये त्याला पकडू शकतो, तू अजिबात काळजी करू नको. पण कसं आहे ना, आम्ही सगळेजण ठीक आहोत, पण अंकुश सरांना गोळी लागली. तेव्हा इथे मनवा म्हणते, काय दादाला गोळी लागली. तिलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मनवा अबोलीकडे बघते. अबोली इथे बाप्पाच्या मंदिराजवळ उभी असते. तेव्हा मनवा म्हणते, अबोली वहिनी. तेव्हा अबोली म्हणते, मनवा काय झालं गं. तेव्हा मनवा म्हणते, वहिनी आत्ताच क्रिसचा फोन आला होता. तेव्हा अबोली म्हणते, काय झालं मग, सगळेजण ठीक आहेत ना, अंकुश सर, बाकीचे सहकारी, क्रिश सगळे ठीक आहेत ना, कुणाला काही झालं तर नाही ना. तेव्हा इथे मनवा म्हणते, हो वहिनी, क्रिश बाकीचे सगळेजण ठीक आहेत. तेव्हा अबोली म्हणते, हो मग मग काय झालं. तेव्हा इथे मनवा म्हणत असते, अगं पण दादा,
दादाच्या हाताला गोळी लागले वाटतं, तो जखमी झालाय. तेव्हा इथे अबोलीला खूप मोठा धक्का बसतो. तर प्रेक्षकांनो, इथे विजया आता सारखा मनोजचा नंबर डायल करत असते. विजया मनोजला फोन करत असते, पण त्याचा फोनच लागत नसतो. तेव्हा ती म्हणत असते, काय झाले काय माहिती, मनोजचा फोन पण लागत नाहीये. कसा लागणार? मीच तर त्याला सांगितलंय ना की फोन बंद करून ठेव म्हणून, पण त्याने सुद्धा फोन बंदच ठेवलाय. आता मी सांगितल्याप्रमाणे तो माझेच ऑर्डर इथे फॉलो करतोय. आता मी तरी त्याला काय बोलू? तेव्हा इथे विजया म्हणत असते, काय करू आता? आता कशी माहिती मिळवू? तेव्हा विजया चाळीमध्ये आलेली असते. चाळीमध्ये आल्यानंतर अंकुशची माहिती तिला काही मिळते का ते ती बघत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, आता अबोली म्हणत असते की मनवा, मला तिथे जायला हवं, त्या लोकांना माझी गरज असेल. तेव्हा रमा तिथे येते. रमा म्हणत असते, काय झालं? काय चाललंय तुमच्या दोघींचं बोलणं? तेव्हा मनवा म्हणत असते, अगं काकी, त्या कॅन्डीमॅनला पकडायला आहे ना, दादा, क्रिश आणि बाकीचे सहकारी गेलेत. पण तिथे गेल्यानंतर दादा जखमी झालाय, दादाला लागलंय आणि त्या कॅन्डीमॅनला पकडण्यासाठी बाकी सगळेजण त्याच्या मागावरतीच आहेत. तेव्हा अबोली म्हणत असते, पण मला अंकुश सरांची खूपच जास्त काळजी वाटते. तेव्हा विजया म्हणत असते, अगं पण तो कॅन्डीमॅन कसा आहे ते विचारलं का? त्याला मारलाय का? तेव्हा प्रेक्षकांनो, मनवा येताना म्हणत असते की कॅन्डीमॅनच्या मागावरतीच आहेत. क्रिसचा फोन आला होता. क्रिसने सांगितले, काहीही झालं तरीसुद्धा आज कॅन्डीमॅनला सोडणार नाही. एकतर त्याला जिवंत पकडतील, नाहीतर त्याचा एन्काउंटर करतील, हे मात्र ठरले. त्यामुळे प्रेक्षकांनो, सगळेच जणच टेन्शनमध्ये आलेले असतात. म्हणजे नक्की आता काय होणार? कॅन्डीमॅनला मारणार की नाही मारणार? तेव्हा इथे रमा म्हणत असते, अगं ते सगळं खरं असलं तरीसुद्धा त्या कॅन्डीमॅनला गोळी मारायला हवी होती ना. माझ्या अंकुशला का लागली आहे? तो का जखमी झाला आहे? तेव्हा इथे विजया आता विचार करत असते की म्हणजे याचा अर्थ मनोजने इथे गोळी तर मारली नाही आहे ना अंकुशला, तो मारूच शकतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे क्रिश म्हणत असतो की सर, त्या कॅन्डीमॅनला गोळी मारतो. तेव्हा इथे अंकुश येतो आणि म्हणतो, क्रिश, काय करतोयस तू? मी सांगितलंय का तुला त्या किलरला गोळी मारायला? अजिबात त्या कॅन्डीमॅनला गोळी मारायची नाही हां, मला तो जिवंत हवा आहे. तेव्हा क्रिश म्हणतो, सर पण का? का तर तुम्हाला जिवंत हवा आहे? त्याने कितीतरी निरपराधी मुलींना मारले सर. मग तुम्हाला तो जिवंत कशाला हवा आहे? त्याला गोळी मारूया ना. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, क्रिश गप्पा बस. सिनियर कोण आहे तुझा? मी आहे ना तुझा सिनियर. मग मी सांगतोय, माझी ऑर्डर फॉलो कर. तेव्हा अबोली अंकुशला फोन करते. अंकुश फोन उचलतो आणि म्हणतो, हां अबोली बोल. अबोली म्हणते, सर सर कुठे आहात तुम्ही? त्या किलरने तुम्हाला गोळी मारली आहे का? तुम्ही ठीक आहात ना सर? तेव्हा अंकुश म्हणतो, हो अबोली, मी एकदम ठीक आहे. अबोली म्हणते, सर मग तो किलर? तेव्हा अंकुश म्हणतो की मी त्या किलरच्या अगदी जवळ पोचले अबोली. आता त्या किलरला काही मी सोडत नसतो. आज त्याचा खात्मा होणार हे नक्की. त्याने आपल्याला जो काही त्रास दिला आहे ना अबोली, त्याचा आता वचपा काढल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही. तो काय तिथे लपून बसलाय बिळात, पण मी त्याला पकडणारच, मी त्याला बाहेर काढणारच, असं अंकुश म्हणत असतो. त्यामुळे इथे अंकुशने आता फोन ठेवलेला असतो, पण त्याने फोन कट केलेला नसतो, खिशामध्ये ठेवून दिलेला असतो, पण फोन तर चालूच असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे जे काही घडतंय ते सगळं इकडे अबोली ऐकत असते. मनवा म्हणते, वहिनी अगं फोन स्पीकरवरती टाक ना. त्यामुळे फोन स्पीकरवरती असतो. विजया, त्याचबरोबर मनवा आणि अबोली तिघ्याही जणी ऐकत असतात. अंकुश जे काही बोललेलं असतो ते. अंकुश म्हणतो, आज त्याचा खात्मा होणारच. तेव्हा प्रेक्षकांनो, विजया घाबरलेली असते. मनोजला जर अंकुशने मारला तर? तेव्हा इथे आता क्रिश म्हणत असतो, सर त्या किलरला मी गोळी मारतो ना. तेव्हा अंकुश म्हणत असतो, नाही तू गोळी मारायची नाही, सांगितलं ना तो मला जिवंत हवाय म्हणून. तेव्हा क्रिश म्हणतो, सर अहो पण तो पळून जाण्यापेक्षा आपण त्याला एक गोळी मारूया ना. तेव्हा अंकुश म्हणतो, नाही क्रिश, मी सांगतोय ना, माझ्या ऑर्डर फॉलो करायच्या, कळतंय का तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अबोली, मनवा आणि विजया तिघी जणी सगळं बोलणं ऐकत असतात. त्यानंतर इथे आता अंकुश आणि क्रिश दोघेही त्या किलरच्या मागावरती असतात. क्रिश म्हणत असतो, सर प्लीज त्याच्या मागे मागे जाण्यापेक्षा आपण त्याला गोळी मारूया. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, नाही मारायची गोळी, सांगितलं ना तुला, माझ्या ऑर्डर फॉलो करायच्या. मी सिनियर आहे तुझा सिनियर, तू ज्युनियर आहेस माझा ज्युनियर, कळलं का तुला? आणि असं बोलता बोलता प्रेक्षकांनो, तो किलर पळून जात असताना अंकुशनेच त्याला गोळी मारलेली असते. अंकुश त्याचा एन्काउंटरच करून टाकतो. तेव्हा तो म्हणत असतो की काय कॅन्डी मॅन, पळून जात होतास का? कसं पकडलं तुला? शेवटीला
या इन्स्पेक्टर अंकुश शिंदे याच्या गोळीनेच मेलास ना तू. तेव्हा क्रिश टाळ्या वाजवतो आणि म्हणतो, वा सर वा. म्हणजे सगळ्याचं क्रेडिट तुम्हाला घ्यायचं होतं ना, की तुम्ही ह्या किलरचा एन्काउंटर केलात म्हणून. म्हणूनच तुम्ही मला त्याला गोळी मारू दिली नाहीत ना, कारण तुम्ही त्याला गोळी मारणार आणि मग सगळ्याचं सगळं क्रेडिट तुम्ही स्वतःला घेणार. बरोबर की नाही सर? तेव्हा अंकुश म्हणतोय, क्रिश काय बोलतोयस तू आहे? मी त्याला गोळी मारली तर काय झालं? मी सिनियर आहे तुझा. मी तुला ऑर्डर देणार. तू मला ऑर्डर नाही द्यायच्या. कळलं ना तुला? आणि हा आता माझा 48वा एन्काउंटर आहे. तेव्हा इथे आता क्रिश म्हणत असतो, की सर मुद्दाम केलंत ना तुम्ही, कारण तुम्हाला तुमचे इथे पोझिशन वाढवायची होती. तुमचे एन्काउंटर किती झालेत ते नंबर तुम्हाला वाढवायचे होते. म्हणूनच तुम्ही मला थांबून स्वतः गोळी मारलीत. तेव्हा अबोली म्हणते, हॅलो हॅलो सर, अंकुश सर. तेव्हा अंकुश फोन उचलतो आणि म्हणतो, हा बोल अबोली. तेव्हा अबोली म्हणते, सर काय झालं? तुम्ही मारलत का त्या किलरला? तेव्हा अंकुश म्हणतो, हो अबोली, मी माझ्या आयुष्यातला 48वा एन्काउंटर केला आहे. मारलं त्या किलरला. शेवटीला या कॅन्डीमॅनला इथे इन्स्पेक्टर अंकुश शिंदे यानेच मारलं. बघितलंस की नाही अबोली, दिलेला शब्द पाळला ना? तेव्हा अबोली म्हणते, हो सर, खरंच मला तुमचा खूप अभिमान वाटतोय. कॉंग्रॅच्युलेशन सर. आता घरी या बरं लवकर. तेव्हा अंकुश म्हणतो, हो अबोली आलोच. मला जे करायचं होतं ते माझं करून झालं आहे. शेवटीला किलरला, कॅन्डीमॅनला मी पकडलं आहे असं आता अंकुश म्हणतो आणि नुसतं पकडलं नाही आहे तर त्याचा खात्मासुद्धा केला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, अंकुश जाता जाता क्रिशकडे डोळे वटारून बघतो आणि मग जातो. तेव्हा क्रिशलासुद्धा बघा किती आता राग आला आहे. तेव्हा अबोली म्हणत असते, मनवा अगं कॅन्डीमॅनला त्या किलरला मारलं अंकुश सरांनी. बरं झालं, त्या किलरने कितीतरी लहान मुलींचे जीव घेतले होते, पण शेवटीला काय झालं? शेवटीला अंकुश सरांनीच त्याला गोळी मारली. बरं झालं, आता ही आनंदाची बातमी मी जाऊन आईंना सांगते. त्या काळजी करत असतील ना, त्यांना आधी ही आनंदाची बातमी देते असं अबोली म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, विजयाचा तोंड बघा कसा बघण्यासारखा झाला आहे. तिला भीती वाटत असते की खरोखर इथे अंकुशने मनोजला तर मारलं नाही आहे ना, कारण मनोज फोनसुद्धा उचलत नाही आहे, कारण त्याचा फोन बंद आहे आणि विजयानेच बंद करायला सांगितलं आहे. त्यामुळे फोनवरती बोलतासुद्धा येत नाही आहे. काय झालं काय नाही झालं ती माहिती तिला कळतच नाही आहे. तेव्हा विजया चांगलेच घाबरलेली असते. तर प्रेक्षकांनो, अंकुश आता घरी आलेला असतो. क्रिश पण असतो, त्याची संपूर्ण टीम असते. तेव्हा पत्रकार धावत पळत तिथे येतात. पत्रकार म्हणतात की इन्स्पेक्टर अंकुश शिंदे, तुम्ही इथे सिरियल किलर कॅन्डीमॅन याला मारलं, तुम्ही त्याचा एन्काउंटर केलात. सर तुम्हाला कसं कळलं की कॅन्डीमॅन तिथे आहे ते? तेव्हा अंकुश म्हणतो, आम्ही खूप दिवस ते कॅन्डीमॅनवरती लक्ष ठेवून होतो. त्याच्यानंतर आमच्या माणसाने आम्हाला सांगितलं की कॅन्डीमॅन एका ठिकाणी इथे आता लपून बसलेला आहे. तेव्हा ती माहिती आम्हाला मिळाल्यानंतर मी आणि माझे सर्व सहकारी आम्ही त्या ठिकाणी गेलो. तिथे गेल्यानंतर मी त्या कॅन्डीमॅनला खूप वेळा सांगितलं की सरेंडर कर म्हणून, सरेंडर कर म्हणून, पण कॅन्डीमॅन काही माझं ऐकत नव्हता. म्हणून मग मी माझ्या टीमला सांगितलं की आपण सगळेजण त्याला पकडूया, जिवंत पकडण्याचा प्रयत्न करूया. पण कॅन्डीमॅन पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, म्हणून त्याला जिवंत पकडता आलं नाही. मी त्याला गोळी मारली आणि मी त्याचा खात्मा केला. शेवटीला ह्या इन्स्पेक्टर अंकुश शिंदे यांनी जनतेला जो काही इथे शब्द दिला होता तो मी अगदी पुरेपूर पाळला आहे. तेव्हा इथे आता पत्रकार म्हणत असतात, सर तुम्ही त्या ठिकाणी एकटेच गेले होतात का? तुम्ही एकटेच लीड करत होता? तेव्हा अंकुश म्हणतो, हो माझे सहकारी होते ना माझ्याबरोबर, पण लीड मात्र मीच करत होतो. कारण काही झालं तरीसुद्धा त्या कॅन्डीमॅनला मला रंगे हात पकडायचं होतं. पण काय झालं, तो लपून बसला आणि पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मग शेवटीला मी काय करणार होतो? त्याचा चेहरा तर आम्ही बघू शकत नव्हतो, कारण चेहरा पूर्णपणे बांधलेला होता. म्हणून मला त्याला इथे गोळी मारावी लागली आणि मी त्याचा खात्मा केला. शेवटीला काय, तो खोटा माणूस होता. एक ना एक दिवस त्याला मरायचंच होतं. त्यामुळे मग मी स्वतः त्याला गोळी मारली आणि त्याचा एन्काउंटर केला. माझे सहकारीसुद्धा होते माझ्याबरोबर, त्यांनीसुद्धा मला मदत केली. पण इथे अंकुश क्रिसचं नाव घ्यायला काही तयार नसतो. तेव्हा क्रिसचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. तेव्हा इथे आता पत्रकार म्हणत असतात, सब इन्स्पेक्टर क्रिश, तुम्ही सांगा ना, तुम्हीसुद्धा यांच्याबरोबर होतात ना, तिथे नक्की अजून काय काय घडलं तुमच्या भाषेत सांगा. तेव्हा इथे क्रिश म्हणत असतो की नाही, आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो कॅन्डीमॅनला पकडायला आणि मी त्याला गोळी, असं क्रिश म्हणाल्यानंतर अंकुश म्हणतो, मीच त्याला सांगितलं गोळी मारू नको,
त्याला आपण जिवंत पकडण्याचा प्रयत्न करूया, कारण मला त्याचा गुन्हा त्याच्या तोंडून वधून घ्यायचा होता म्हणून. पण तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मग मी काय करणार होतो, म्हणून त्याला मला गोळी मारावी लागली, असं आता इथे अंकुश म्हणतो. प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजणच प्रश्न विचारायला लागतात, जेवढे पत्रकार आलेले असतात तेवढे. तेव्हा अबोली म्हणते, हे बघा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अंकुश सर उद्या देतील. आता ते किती थकलेत बघा, त्यांच्या हाताला सुद्धा लागले. त्यांना आराम करू द्या, उद्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील. मग तर चालेल ना? तेव्हा इथे पत्रकार म्हणतात, बरं बरं ठीक आहे सर, तुम्ही आराम करून घ्या, आमची काहीच हरकत नाही आहे. तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिलात त्यासाठी खरंच थँक्यू असं म्हणून ते लोक आता निघून जातात. तर इथे अबोली म्हणत असते की सर, आता तुम्हीसुद्धा चला बरं, आराम करून घ्या. तेव्हा अंकुश म्हणतो, भोसले, आता तुम्हीसुद्धा गेलात तरीसुद्धा चालेल. तेव्हा भोसले म्हणतो, हो साहेब. जाधव भोसले दोघेजणं निघून जातात. त्यानंतरला अबोली आता अंकुशचा हात धरते आणि त्याला घरामध्ये घेऊन येत असते. रमासुद्धा त्यांच्या बरोबरीने आता घरामध्ये जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, विजया इथे सगळं बोलणं लपून छपून ऐकते. तिला असं वाटतं की ह्या अंकुशने खरोखरच मनोजला मारलेलं दिसतंय, कारण अंकुशने इतकी हाईप करून ठेवलेली असते ना, म्हणजे सगळं फुल प्रूफ प्लॅनिंग, जसं काय खरोखर त्याने इथे मनोजलाच मारले की काय, असं त्याचं प्लॅनिंग असतं. प्रेक्षकांनो, इथे हे सगळं त्या खऱ्या किलरपर्यंत पोहोचण्याचं अंकुश आणि अबोलीचं प्लॅनिंग असतं. पण असं काही दोघांनी ते रंगवलेलं असतं की ते खरोखरच तसं करतायत, खरोखर ते वागतायत, असं आपल्याला त्यांच्या या ॲक्टिंगमधून दिसत असतं. तर प्रेक्षकांनो, इथे आता अबोली अंकुशचं ऑप्शनसुद्धा करते. ती म्हणते, अंकुश सर, मला तुमचा खरंच खूप अभिमान वाटतो आहे. तुम्ही त्या सिरियल किलरला नुसतं पकडलंतच नाही, तर त्याचा एन्काउंटरसुद्धा केला. तुम्ही त्याला चांगली अद्दल घडवलीत. तेव्हा या सगळ्याचं क्रेडिट तुम्हाला जातं सर. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, नाही अबोली, फक्त मला एकट्याला या सगळ्याचं क्रेडिट जात नाही आहे, तर याचं क्रेडिट तुलाही जातं. कारण तू सुद्धा एवढे दिवस त्या कॅन्डीमॅनला पकडण्यासाठी प्रयत्न करत होतीस आणि शेवटीला काय झालं? शेवटीला तो कॅन्डीमॅन पकडला गेला, त्याला मी गोळीसुद्धा मारली अबोली, आणि हे सगळं तुझ्यामुळे शक्य झाले अबोली, तुझ्यामुळे. त्याच्यामुळे या सगळ्याचं क्रेडिट मला एकट्याला नाही जात, ते तुलासुद्धा जातं. तर इथेसुद्धा अंकुशने क्रिसचं नाव घेतलेलं नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता विजया घाबरते. ती कन्फर्म करायला आलेली असते की इथे कॅन्डीमॅन म्हणजे मनोज जिवंत आहे की नाही, की त्याला मारण्यात आले, हे ती बघायला आलेली असते. तेव्हा ती दरवाजा उघडते. दरवाजा तर लॉक असतो. ती म्हणते, दरवाजा लॉक आहे, मग आतमध्ये कोण गेलं होतं? तेव्हा ती दरवाजा उघडून येते, बघते तर काय, चेअरवरती मनोज नसतो. तेव्हा ती म्हणत असते, अच्छा, म्हणजे माझ्या नवऱ्याला मनोजलाच गोळी मारली वाटतं. आणि ती त्याच्या खुर्चीमध्ये बसून रडायची सुरुवात करते. ती म्हणते, का मनोज, का का तू बाहेर पडलास? सांगितलं होतं ना घरातून बाहेर पडू नकोस म्हणून, तरीसुद्धा का बाहेर पडलास? त्या अंकुशने तुला गोळी मारली ना? मारली ना तुला गोळी? तेव्हा इथे विजया म्हणते, का केलंस तू असं मनोज? अजून आपला बदलासुद्धा पूर्ण झालेला नाही आहे आणि तू मला सोडून निघून गेलास. ते अंकुश अबोली जिवंत आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, ते असं बोलत असताना मागून मनोज येतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, विजया. तेव्हा विजया घाबरते आणि धाडकन उठून उभी राहते आणि म्हणते, मनोज, तू तू जिवंत आहेस? तेव्हा इकडे आता मनोज म्हणतो, हो विजया, काय झालं? तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता विजया म्हणत असते, मनोज, तू जिवंत आहेस म्हणजे ते अंकुशने तुला गोळी नाही मारली? तेव्हा अंकुश इथे आलेलाच नाही आहे, असं मनोज म्हणतो. तेव्हा विजया म्हणते, काय? मग त्या ब्रेकिंग न्यूज? तेव्हा इकडे मनोज म्हणत असतो, अगं काय बोलतेस तू? तेव्हा विजया म्हणते, अरे तुला गोळीच मारलेली नाही आहे, मग त्या अंकुशने कुणाला गोळी मारली? आणि त्या न्यूज चॅनलवाले कुठली बातमी पसरवत आहेत? तेव्हा इथे अंकुश आता दाराला लाथ मारतो आणि अंकुश इथे आपली बंदूक ताणूनच आतमध्ये आलेला असतो. तो म्हणत असतो की विजया, अगं ते सगळं नाटक होतं, कारण आम्हाला तुझ्यापर्यंत आणि तुझ्या नवऱ्यापर्यंत, किलरपर्यंत पोचायचं होतं ना, तुम्हाला रंगेहात पकडायचं होतं. तेव्हा न्यूज चॅनलवाल्यांनी जी काही माहिती सांगितली ते आमच्या सांगण्यावरून सांगितले, कळलं ना तुला? तेव्हा इथे आता विजया आणि मनोज दोघेही खूप जास्त घाबरतात, कारण त्या दोघांनासुद्धा अंकुश अबोली रंगेहात पकडतात. खरा सिरियल किलर कसा दिसतो, फायनली आज अंकुश अबोली यांनी बघितलेलं असतं. तेव्हा अबोली म्हणत असते, काय विजया, बघितलंस ना, तुमच्या दोघांपर्यंत पोचायचं होतं, रंगेहात तुम्हाला पकडायचं होतं, यासाठी हा सगळा केलेला प्लॅन होता.
तुम्हाला दोघांना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला होता, असं अबोली विजया आणि मनोज या दोघांना सुद्धा म्हणत असते.